अध्याय 21. गोरक्षांचा मच्छिंद्रनाथांना उपदेश. श्री गणेशायन महा. गोरक्ष आणि मच्छिंद्रांची भेट झाल्यावर गोरक्षही तेथेच राहू लागले. तेव्हा त्यांच्या हेतूविषयी सतर्क असलेली मैनाकिनी त्यांनीही मच्छिंद्रांप्रमाणेच येथे रमावे म्हणून सातत्याने विशेष प्रयत्नशील होती. ती मीननाथांपेक्षा त्यांचेच अधिक कौतुक करत होती. त्यांना भोगविलासात गुंतवून लळा लावून आपलेसे करून पाहत होती. पण हे सर्व सुखोपचार योगधर्मापासून परावृत्त करणारे आहेत. भोग नसून रोग आहेत याची त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणून ते आपल्या उद्दिष्टांवर नित्य चिंतन करायचे व गुरुशिष्य एकांतात बसून बोलत असले की मच्छिंद्रनाथांचे मन वळवण्याचा प्रयत्न करायचे. एके दिवशी ते हळुवारपणे म्हणाले, गुरुवर्य, आपले स्त्रीराज्यातील भोगविलासात गुंतून राहणे ही नाथपंतांच्या दृष्टीने अगदीच अयोग्य गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या ब्रह्मांड कीर्तीला बट्टा लागतो आहे. आपण सदैव ब्रह्मस्थितीत राहणारे कविनारायण आहात. या भूतलावर लोकांना सन्मार्गाला लावण्याची व त्यांना धर्मानुकूल कर्ममार्गाची शिकवण देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच आला आहात. तुमच्यासारखे दिग्गज दुराचार करू लागले तर लोकही तेच करणार. पण त्यांचे सर्व खापर अवतार दीक्षेच्या माथी फुटते त्याचे काय? म्हणून आत्ताच सावध व्हा, निसंग व्हा. आपल्याला या मायाजाळात गुरफटलेले पाहून माझा जीव कळवळतो. तरी कृपा करून पूर्वस्थितीवर या आणि मला कृतार्थ करा. ते ऐकून नाथजींच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली. त्यांनी स्त्रीराज्याचा त्याग करून त्यांच्याबरोबर येण्याचे वचन दिले. मग ते दोघे पाकशाळेत गेले. तेथे एकत्र भोजन केले आणि विश्रांतीसाठी आपापल्या शयनकक्षात गेले. त्या रात्री मच्छिंद्रनाथ मैनाकिनीला म्हणाले, प्रिये, गोरक्ष मला येथून घेऊन जाणार असे स्पष्ट दिसत आहे, पण तुझा मोह सुटत नाही. मी काय करू? ती म्हणाली, गोरक्षांकडे वैराग्यरूपी वज्र आहे, त्यामुळे मी त्यांना मोहजाळात अडकवण्याचे जेवढे प्रयत्न केले तेवढे सर्व व्यर्थच ठरले. मग ती रात्र तशीच चिंतेत गेली. दुसऱ्या दिवशी मैनाकीने गोरक्षांना मोहित करण्यासाठी काय उपाय करावा या विचारात असताना ते स्वतःच तिला म्हणाले, आई, मच्छिंद्रनाथांना बरोबर घेऊन तीर्थयात्रेत जावे असे माझ्या मनात आहे. ते ऐकून तिचे अंतःकरण गलबलले. ती दीनवाणा चेहरा करून म्हणाली, गोरक्ष, तुम्ही आमचे ज्येष्ठ पुत्र, या स्त्रीराज्याच्या समस्त वैभवाचे एकमात्र मालक व एकमात्र आधार, तुम्हाला अविचार करून कसे चालेल? तुम्हीच निघून गेला तर म्हातारपणे आमचा सांभाळ कोण करणार? मीननाथांचे पालनपोषण कोण करणार? पण या तिच्या रसाळ शब्द छलाचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. ते म्हणाले, आई, आम्ही योगी आहोत. आम्हाला या सुखोपभोगांचे काहीच वाटत नाही. म्हणून तुझे राज्य तुलाच लखलाप असो. आम्ही तीर्थयात्रेला जाणार म्हणजे जाणार. तेव्हा लग्नाचा मोह घालून ते भुलतात का पाहावे असा विचार करून तिने त्यांना अजून काही काळ तेथे राहण्याचा आग्रह केला. त्यावर वर्ष पाडव्यापर्यंत 6 महिने राहण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षांकडे त्यांच्या लग्नाचा विषय काढला. म्हणाली, मला सोनमुख पाहण्याची इच्छा आहे, म्हणून तुम्ही विवाह करा. लग्न झाले की तुमचे चित्त आपोआप संसाराकडे लागेल. ते म्हणाले, गुरुकृपेने मी 2 कांता वरल्या आहेत. दोन्ही कर्णमुद्रिका याच त्या कांता आहेत. ते ऐकून ती गप्प बसली, पण तरीही तिने आपले प्रयत्न सोडले नाहीत. एका रात्री गोरक्ष आपल्या मंदिरात विश्रांती घेत असताना एका सुंदर तरुणीला त्यांच्याकडे सारीपाट खेळण्याच्या उद्देशाने पाठवले. त्यांच्या समवेत सारीपाट खेळत असताना तिने मिठास बोलणे, नेत्रकटाक्ष, कामुक हावभाव व अंग प्रदर्शन करून त्यांना भुलवण्याचा कसोशीने प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी खिन्न होऊन ती कामिनी राणीपाशी परत गेली. अशा प्रकारे दिवसामागून दिवस सरले आणि गुढीपाडव्याचा सुदिन उगवला. पण मैनाकिनीसाठी तो निराशेच्या गर्तेत ढकलणारा दिवस होता. त्या दिवशी सण असूनही मच्छिंद्र जाणार म्हणून सर्व नगरात औदासीन्य पसरले होते. प्रत्येक स्त्री गोरक्षांच्या नावाने पोटे मोडत होती आणि नाथजींच्या विरह कल्पनेने मैनाकिनी अक्षरशः तडफडत होती. पण त्या
पण त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून गोरक्षक पूर्व वेशात मच्छिंद्रांकडे गेले आणि निघण्याची घाई करू लागले. त्यावेळी मारुतींच्या अभोपकाराने मीननाथांना अपाय होऊ नये म्हणून राणीने मच्छिंद्रांना त्यांनाही बरोबर न्यावे असे सांगितले. भोजनानंतर त्या तिघांना निरोप देताना सर्व स्त्रियांना शोक अनावर होत होता. पण आपण जेवढा वेळ थांबू तेवढा शोक वाढत जाणार हे लक्षात घेऊन गोरक्षांनी मैनाकिनीला नमस्कार केला आणि मीननाथांना खांद्यावर घेऊन मच्छिंद्रनाथांसह त्वरेने पुढे चालू लागले. निरोपाच्या वेळी गोरक्षांची नजर चुकवून मैनाकिनीने सोन्याची एक वीट मच्छिंद्रांच्या झोळीत टाकली आणि वेशीपर्यंत जाऊन साश्रू नयनांनी त्यांची बोळवण केली. ती त्रयी दृष्टी आड होताच तिने ऊर बडवून मोठाच आकांत केला. तेव्हा तिची अवस्था पाहून सख्या व सेविकाही रडत रडत तिला धीर देऊ लागल्या. ही वार्ता उपरिचर वसूंना समजतात ते त्वरेने तिच्यापाशी आले. तिला आपल्या पोटाशी धरले, तिचे अश्रू पुसले व अगं वेडे, आज तुझ्या शापमुक्तीचा दिवस असताना अशी रडतेस कशाला? या शोकाने काहीही निष्पन्न होणार नाही. तेव्हा मोह टाकून स्वतःला आवर अशा प्रकारे सांत्वनपर बोलून तिला राजवाड्यात घेऊन गेले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्री गुरुदेव.